रात्री 6 वाजता सेंट ऑफिस HD वर. तुम्ही आता रस्त्यानं चालला, तुम्हाला जर समजा तुमच्या ओळखीचा एखादा माणूस भेटला किंवा तुमच्याकडे पाहणारा माणूस भेटला आणि तुम्ही त्याला असं केलं, तुम्हाला तो असंच करणार. तुम्ही त्याला जर असं केलं तर तोही असेच हात जोडणार. अहो, मंत्राची ताकद काय सांगू. तुम्ही जर रस्त्यानं एखाद्या रिक्षावाल्याला काही कारण नसताना त्याच्याजवळ गेले आणि त्याला जर तुम्ही म्हणाले काय काय, नुसतं एवढंच करा, क्या है. आता क्या है शब्दाला काही अर्थ आहे का. काय, पण तो जो आहे ना रिक्षात बसलेला तो खाली उतरतो आणि क्या आहे तो भी. आता मला सांगा, या साध्या शब्दाचं इतकी ताकद आहे की रिक्षातून खाली उतरलं आणि तुमच्यावर धावलं, मंत्रात किती ताकद असेल मला सांगा बरं. हा, तुम्ही एखाद्या बाईकडे नुसतं पहा, नुसतं पाहायचं, पण जरा असं वेगळ्या नजरेने पाहायचं. हा, काय नटली बाई, काय मटकाय लागली, नुसतंच पाहून घ्या, एवढंच बोला, भांडणच. तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा काय बसले हो, जरा नीट बसा ना, ते समजतं का तुम्हाला, एवढंच म्हणा. तो म्हणाल तुमचा माझा काय संबंध आहे. हा, तुम्ही चालताना एखाद्या म्हणा काय, तुमच्या मागच लागेल ते. आता मला सांगा, मी एवढे ज्या कृती केल्यात, ह्या कृती किती साध्या आहेत बरं. म्हणून जर साध्या व्यवहारातल्या कृती एवढा कार्यक्रम बिघडवतात, आता अध्यात्मातल्या कृती कसे मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे मनाचं तंत्र, हे सगळ्या ब्रह्मांडातल्या बिघडलेल्या गोष्टी शुद्ध नीट करतात आणि आमच्या जीवनात आनंद निर्माण करतात. कसे मंत्र कहते लक्षात घ्या, हे मनाचं तंत्र.